हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल गोबी मंचुरियन। कॉर्नफ्लोअरचा बिलकुलही वापर न करता एक सिक्रेट पदार्थाचा वापर करून जास्त वेळपर्यंत क्रिस्पी राहणारे हे गोबी मंचुरियन आपण आज बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी सुरू करूया। तर हे गोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी मीडियम साईजची पत्ता कोबीचा एक कट्टा घेतला आहे आणि त्याला बाहेरून धुवून घेतला आहे, पण आतून धुवायची आवश्यकता नाही किंवा धुता सुद्धा येत नाही। तर या कोबीला दोन भागांमध्ये डिवाइड करून घेतले आहे, कापून घेतला आहे आणि आता किसणीची जी मोठी साईजची हे असते किसणी, त्याने याला किसून घ्यायचं आहे। तसं तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये किंवा चॉपरमध्ये सुद्धा पत्ता कोबीला चॉप करून घेऊ शकता। फक्त कापायचं नाही, कारण कापल्यामुळे ही जाडसरच राहते आणि मंचुरियन मग लवकर नरम होतात। तर अशा प्रकारे ही पत्ता कोबी मी पूर्ण किसून घेतलेली आहे आणि किसून घेतलेली पत्ता कोबी आता एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची, मिक्सिंग बाउल मध्ये। आणि नंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे, एकदम बारीक कापून, कैचीने कापून घेत आहे म्हणजे लवकर व्यवस्थित कापल्या जातात। सोबतच 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये मी घालत आहे 4 टीस्पून एवढा मैदा। मैद्यामुळे सुद्धा हे मंचुरियन छान क्रिस्पी होतात। आणि आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, तो म्हणजे जाडवाले पोहे। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी इथे पोहे घालायचे आहेत। तर अर्धा वाटी एवढे पोहे घेतले आहेत। हे पोहे आता मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे, अशा प्रकारे पावडर करून घ्यायचं आणि ते घालायचे आहेत। यामुळे हे जे मंचुरियन आहेत ते खूप वेळपर्यंत मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। सोबतच थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि मस्त हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणीचा एक थेंबही वापरायचा नाहीये। जे कोबीमध्ये मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। दाबून दाबून व्यवस्थित हाताने मिक्स केलं तर जे कोबीचं मॉइश्चर आहे ते सगळ्या साहित्याला लागेल आणि चांगला गोळा तयार होईल। तर इथे जवळपास कोबीच्या मॉइश्चरमध्ये सगळे साहित्य छान ओले झालेले आहेत। आता यामध्ये अर्धा टीस्पून एवढा आलं लसूण पेस्ट घालायची आणि 1 चम्मच एवढा सोया सॉस घालायचा आहे। 1 टीस्पून एवढा सोया सॉस घालायचा आहे आणि फूड कलर टाकत आहे मी रेडवाला 1 ते 2 थेंब। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचा तर स्किपही करू शकता, पण आपण एकदम स्ट्रीट स्टाईल बनवत आहे तर कलर तर यायला पाहिजे म्हणून इथे फूड कलर टाकलाय। आता सोया सॉस, कलर वगैरे सगळं टाकल्यानंतर हाताने परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि याचं मंचुरियनचं बनवायसाठी जसा गोळा असतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता ही पाणी वापरायची गरज नाहीये। जे सॉस आणि आलं लसूणची पेस्ट टाकली आहे त्याच्या मॉइश्चरमध्येच छान असा गोळा तयार होतो। तर इथे बघू शकता मिक्स करत करत मंचुरियनसाठीचा गोळा तयार झाला आहे किंवा आपण बॅटरही म्हणू शकतो। बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे। आता मंचुरियन तळून घेऊया। मंचुरियन तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियमच राहू द्यायचा आणि यामध्ये मंचुरियन सोडून घ्यायचे। तर ज्या प्रकारे भजे बनवतो त्या प्रकारे हे तुम्ही बनवू शकता किंवा गोल करून नंतर या तेलामध्ये सुद्धा टाकू शकता। मंचुरियन तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि मंचुरियन तेलामध्ये सोडून झाले की हाय फ्लेमवर हे मंचुरियन सगळे तळून घ्यायचे। जर लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर तळले तर ते वातळ होतील, क्रिस्पी होणार नाहीत। तर साधारणतः 1 ते 1.5 मिनिट हाय फ्लेमवर तळल्यावर गरमागरम हे कोबीचे मंचुरियन छान क्रिस्पी झाले आहेत। याला आता मी काढून घेते आणि अशाच प्रकारे बाकीचे मंचुरियन सुद्धा तळून घेतले आहेत। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे गोबीचे मंचुरियन तयार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।